ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलाय। किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं गेलं, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली। जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिली। या विधी दरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलं। ममता आता श्री यमाई ममता नंदगिरी नावाने ओळखली जाणार आहे। पाहुयात याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। तर अभिनेत्री ते साध्वी कसा होता ममता ते संन्यासी महामंडलेश्वर। महाकुंभात ममता बनली संन्यासी। ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास। भोली भाली लड़की खोल तेरे दिल की। तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं। तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं। मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली। तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं। हो, तीच कुलकर्ण्यांची ममता, अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे। याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ शेअर केले। त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय। ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे। आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है। और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है। काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती। ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली। ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता। वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है। ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल। श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल। जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे। संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय। महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं। ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। अभिनेत्री ते साध्वी कसा होता ममता कुलकर्णीचा प्रवास, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ममता कुलकर्णी ही 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे। बाजी, आंदोलन, करण अर्जुन यांसारख्या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका तिने साकारली आहे। एकेकाळी बोल्ड सीन देऊनही तिने खळबळ उडवली होती। बॉलिवूडच्या शेकडो चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत। 2000 कोटींच्या ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी देश सोडला। ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं? जर एका स्त्रीलाच महामंडलेश्वर करायचं असेल तर किन्नर आखाडा नाव का, असा सवाल हिमांगी सखी यांनी विचारलाय। महाकुंभ
कुंभमेळ्यात नागा पुरुषांसोबतच महिलांचाही दीक्षाविधी होत आहे. तर मात्र महिलांसाठी नागा संन्यासी बनण्याची प्रक्रिया अवघड आहे. महिलेला ब्रह्मचर्य व्रत 10 ते 15 वर्ष पाळावं लागतं. महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी केली जाते. गुरुला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं. जेव्हा आखाड्याच्या गुरुचा या सर्व गोष्टींवर विश्वास असतो तेव्हाच ते त्याला दीक्षा देण्यास तयार होतात. स्त्री नागा साधूंना जिवंतपणीचं स्वतःचं पिंडदान आणि मुंडन करावं लागतं. दीक्षा घेतल्यानंतर स्त्री संन्यासीला सांसारिक वस्त्रांचा त्याग करावा लागतो. तर नागा साध्वी बनण्यासाठी जी प्रक्रिया असते, अवघड प्रक्रिया, ती कशी असते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर महिलेला 10 ते 15 वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळावं लागतं. महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी होते. गुरुला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं. दीक्षा घेण्याआधी सांसारिक जीवनात परतण्याविषयी 3 वेळा विचारणा केली जाते. जिवंतपणीच स्वतःचं पिंडदान आणि मुंडन करावं लागतं. तर नागा साध्वी नेमक्या कोण आहेत पाहूयात. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी सांसारिक जीवनाचा त्याग केला जातो. नागा साध्वींना अवधूतानी किंवा माई म्हणतात. जुना आखाड्यात नागा साध्वींची संख्या हजारोंच्या घरात आहे. जुना आखाड्यात नागा साध्वींची संख्या हजारोच्या घरात आहे. नागा साध्वी कोण आहेत हे आपण पाहतोय. तर शाही स्नानाच्या दिवशी पालखीतून त्या प्रवास करतात. बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र सोशल मीडियावर केलेला दावा खरा आहे का? खरंच दोघांचं लग्न होणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. इनके नाम में 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? ऐकलत, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारियानं केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार. महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत. दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल YouTube चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे. इनके नाम में 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का, की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले. या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका. बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू. हाँ, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित YouTube चैनल पर, बागेश्वर धाम का YouTube चैनल प्रमाणित है. हमें ब्याह करना होगा तो हम YouTube से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे. गजब की हो, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? हैं नक्कटू. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे. बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे. हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही.
हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय. हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळं ती चांगली चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महाकुंभमेळ्यात घाऱ्या डोळ्यांच्या सुंदर युवतीचा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्हीही पाहिला असेल. मोनालिसा म्हणून ओळखली जाणारी ही युवती, हिचं आडनाव आहे भोसले. महाकुंभमेळ्यात तिने 10 कोटी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय. पाहुयात काय आहे सत्य आणि काय असत्य. प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसाची लॉटरी. 10 दिवसात 10 कोटींची कमाई. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभात सुंदर डोळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा भोसले सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतीये. आता तर मोनालिसानं कुंभमेळ्यात माळा विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय. कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातली आहे का? तिनं खरंच कुंभमेळ्यात रगड पैसा कमावलाय का, असा सवाल आता विचारला जातोय. त्यापूर्वी व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूयात. कुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांची मोनालिसा भोसले सर्वांचंच लक्ष वेधून घेतीये. तिनं माळा विकून 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या मेसेजमुळे मोनालिसा सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात साध्वी हर्षानंतर प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे ते मोनालिसाचं. आपल्या सुंदर डोळ्यांमुळे मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यूट्यूबर्स पासून ते सेल्फी घेणाऱ्यांपर्यंत सगळेच जण मोनालिसाच्या सौंदर्याचं कौतुक करतायत. मात्र तिनं खरंच 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे का, यावरून सोशल मीडियात चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली. आम्ही इंटरनेटवर मोनालिसाचे व्हिडिओ पडताळून पाहिले. तेव्हा तिनं दिलेली एक मुलाखत समोर आली. त्यात तिनं आपल्या कमाईबाबत स्पष्टपणे खुलासा केलाय. तिनं या मुलाखतीत काय म्हटलंय पाहूयात. कुछ भी नहीं मिला भैया. क्या कह दिया कि 10 दिन में उनने 10 करोड़ रुपए कमा लिए. इतने कमाते तो हम यार. कुछ भी नहीं मिला भैया. क्या कह दिया कि 10 दिन में उनने 10 करोड़ रुपए कमा लिए. इतने कमाते तो हम यार. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेनं 10 दिवसात 10 कोटी रुपये कमावलेले नाहीत. मोनालिसाचं खरं नाव मोनी असं आहे. भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली. माळा विकणं हा तिचा परंपरागत व्यवसाय आहे. मोनालिसा इंदूरची रहिवासी आहे. तिचं मूळ महाराष्ट्रातलं आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत मोनालिसानं 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा असत्य ठरलाय. इतक्या कमी वेळात कुणीही इतके पैसे कमावू शकत नाही. केवळ तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जण दिशाभूल करण्यासाठी असं मेसेज व्हायरल करतायत. तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आताच्या घडीची मोठी बातमी एक समोर येते. मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानात दरम्यान जन आक्रोश मोर्चा निघालाय.
आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय. संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आज मुंबईतही हा जनआक्रोश मोर्चा निघालाय, ज्यात हजारो नागरिक सहभागी झालेले दिसत आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत आणि त्या ठिकाणची थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय. या मोर्चामध्ये हजारो सहभागी झालेले आहेत आणि तिथे आता पोलिसांचा बंदोबस्तही तैनात झालेला आहे. पोलीस आणि या आंदोलकांमध्ये बाचाबाची होतानाची ही दृश्य सुद्धा दिसत आहेत. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झालेले आहेत. मेट्रो ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता राज्यभर जनआक्रोश मोर्चे निघत आहेत आणि आज मुंबईतही हा जनआक्रोश मोर्चा निघाला आहे आणि हजारो नागरिक त्यात सहभागी झाले आहेत. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, त्यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख ही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय आणि आता त्या मोर्चाची आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीवर. मेट्रो ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे. राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आज मुंबईतही मोर्चा निघालेला आहे. संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत आणि आज मुंबईतही मोर्चा निघालेला आहे. मेट्रो ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. देशमुखांना न्याय द्या अशी सगळ्याच आंदोलकांची मागणी आहे. देशमुख कुटुंबीय, त्यांचा भाऊ संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा विराज देशमुख या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत. तर मुंबई ते जनआक्रोश मोर्चा निघालेला दिसतोय. मेट्रो ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघालाय. संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतो.